पुणे महापालिकेच्या भाजप उमेदवार रेश्मा भोसले यांना आणि पुणे शहर भाजपला मुंबई उच्च न्यायालयाकडून दणका मिळालाय। रेश्मा भोसले यांच्या भाजपतर्फेच्या उमेदवारीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे। त्यामुळे रेश्मा भोसले यांना आता अपक्ष लढावं लागणार आहे। रेश्मा भोसलेंनी राष्ट्रवादीचं तिकीट न मिळाल्याने अर्ज भरण्याच्या अखेरच्या काही तासात भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यानंतर भाजपने त्यांना एबी फॉर्म दिला। निवडणूक अधिकाऱ्यांनी रेश्मा भोसलेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरवल्याने काँग्रेस उमेदवार दत्ता बहिरट यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे। महापालिका आयुक्त कुणाल कुमार भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप बहिरट यांनी केलाय। मला खात्री होती की किती आयुक्त बदलले, किती आयुक्त भाजपच्या फेवरमध्ये आले आणि किती चुकीच्या माध्यमातून त्यांना प्रेशराइज झालं, तरी सुद्धा न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास होता आणि त्या न्यायदेवतेने आज जो निकाल दिला आहे त्याच्यामध्ये न्यायव्यवस्था अतिशय सुदृढ आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। नक्कीच आत्ताचे जे आयुक्त आहेत ते पूर्णपणे भाजपच्या फेवरमध्येच काम करतात, नाहीतर ह्या इलेक्शन आयोगाच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी स्वतःहून अर्ज करणं, एवढ्या सगळ्या आता जेवढे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांचे अर्ज बाद झालेत पुणे शहरामध्ये, फक्त भोसलेंचाच का अर्जासाठी त्यांनी अभिप्राय मागवला आणि अशा पद्धतीने चुकीच्या ज्या काही घडामोडी त्यांनी प्रत्यक्षात आणल्या त्याला पूर्णपणे ते स्वतः जबाबदार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।